तुमचं पोट खूप वाढलंय पण उभं राहून वर्कआउट करण्याचा कंटाळा येतोय, तर हा व्हिडिओ आहे फक्त तुमच्यासाठी. हो, आज आपण बसूनच फक्त 10 मिनिटांचा पोटाची चरबी कमी करणारा वर्कआउट करणार आहोत, जो तुम्ही रोज फॉलो केला तर अगदी 7 दिवसात तुम्हाला छान फरक जाणून येईल. तर मग हा व्हिडिओ 40+ महिलांसाठी तर एकदम स्पेशल आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे एक छान गोल्डन टिप. तर मग नमस्कार, मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. आज आपण फक्त 10 मिनिटांचा पोटाची चरबी कमी करणारा योगा करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण फक्त नॉर्मल ब्रीदिंग करणार आहोत. बघा, छान पोटावर आपल्या या पद्धतीने एक हात या ठिकाणी आणि एक हात या पद्धतीने, डोळे बंद करायचे आहेत आणि श्वास घेताना पोट या पद्धतीने फुलणार आहे आणि श्वास सोडताना मात्र बघा पोट या पद्धतीने आतमध्ये जाणार आहे. तर चला बघा आणि स्टार्ट करा माझ्या बरोबर. एक छान श्वास घ्या आणि सोडताना पोट स्वतःहून आतमध्ये घ्या. पुन्हा एकदा श्वास घ्या, पोट फुलतो आहे आणि श्वास सोडा, पोट आत. श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा. लास्ट श्वास घ्या आणि सोडा. रिलॅक्स. यामुळे पोटातील मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. तर मग आता आपण करणार आहोत बघा, छान या पद्धतीने मॅटवर दोन्ही पाय या पद्धतीने पायांमध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे आणि आपण आता वेस्ट ट्विस्ट करणार आहोत. हात या पद्धतीने 1 2 1 2 या पद्धतीने. त्यामुळे साईड जो फॅट आहे तो कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पोटाला पीळ पडतो, त्यामुळे पोटाची चरबी कमी होते. एकदम सोपं आहे, माझ्या बरोबर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून आपण 10 रिपिटेशन करणार आहोत. मी समोरून करते बघा, या पद्धतीने दोन्ही पायांमध्ये या पद्धतीने अंतर ठेवायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. त्यानंतर दोन्ही हात या पद्धतीने ठेवायचे आहेत आणि आता आपण छान नी ट्विस्ट करणार आहोत. या पद्धतीने बघा, 1 2. यामुळे लोअर बेली फॅट कमी होण्यास मदत होते. 3 4 5 6 7 8 9 10. अजून 10 काउंट आपण करूया, त्यामुळे ऑफकोर्स फॅट जलद होते. बघा, 1 2 3. थोडं फास्ट करूया. 4 5 6 7 8 9 and 10. यामुळे पोटाची चरबी जलदरित्या कमी होण्यास मदत होते. त्यानंतर आपण तिसरी एक्सरसाइज करणार आहोत, एकदम सोपी. दोन्ही हात मागे या पद्धतीने लेग्स अप अँड डाऊन करणार आहोत. या पद्धतीने छान दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे आणि त्यानंतर आरामात बसायचं आणि पोट स्वतःहून या पद्धतीने थोडं आत घ्यायचं आहे, थोडंसंच. यामुळे छान पोट टोन होण्यास मदत होते, कोर टाईट होतो. आणि आधी कोणताही एक पाय तुम्हाला जो सुटेबल वाटेल तो या पद्धतीने वर घ्यायचा आहे, खाली. ओके. 1 2 3
4 5 6 7 8 9 10. यामुळे मांड्यांची चरबी देखील कमी होण्यास मदत होते आणि ऑफकोर्स पोट देखील कमी होते. दुसरा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. त्यानंतर पुन्हा आपण दोन्ही हात या पद्धतीने ठेवायचे आहेत आणि दोन्ही पाय या पद्धतीने गुडघे वाकवून दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर आणि आता आपल्याला हिप अप अँड डाऊन करायचं आहे. त्यावेळी ऑफकोर्स पोट टाईट ठेवा. बघा या पद्धतीने 1 शक्य होईल तेवढं, त्यानंतर खाली. ओके 2 फास्ट करूया 3 4 5 6 7 8 9 10 11 अजून फास्ट 12 13 14 अँड लास्ट 15. रिलॅक्स. आता आपण पुन्हा एकदा ट्विस्ट करणार आहोत, त्यामुळे हाताची चरबी देखील कमी होते आणि ऑफकोर्स पोटाचा फॅट देखील कमी होण्यास मदत होते. बघा या पद्धतीने एकदम सोपं. 1 2 3 4. जास्तीत जास्त ट्विस्ट व्हायचं आहे. छान या पद्धतीने 5 6 7 8 9 10. त्यानंतर आपण ताडासन करणार आहोत. दोन्ही हात छान बाजूने घेऊन एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत, फोल्ड करायचं आहे आणि शक्य होईल तेवढं साइड बेंड करायचं आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. त्यामुळे छान आपलं पोट प्रॉपर कमी होण्यास मदत होते. त्यानंतर बघा छान या पद्धतीने वज्रासनात यायचं आहे. बघा या पद्धतीने आणि दोन्ही पायांमध्ये छान गुडघ्यांमध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे आणि ऑफकोर्स दोन्ही हात या पद्धतीने गुंफायचे आहेत आणि छान वर. त्यावेळी छाती आणि पोट पुढे या पद्धतीने खाली. त्यावेळी पोट आत घ्यायचं आहे. ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून 10 रिपिटेशन्स आपण करूया. त्यामुळे बघा पाठीला सुद्धा छान आराम मिळतो. मुद्दाम पाठ या पद्धतीने बाक करायचं आहे या पद्धतीने आणि छान बघा पोटावर दाब येतोय. पोट आपण छान आतमध्ये बाहेर या पद्धतीने करायचं आहे. पोटाचा छान व्यायाम झाला पाहिजे, तरच चरबी वितळण्यास मदत होणार आहे. ओके रिलॅक्स. त्यानंतर छान दोन्ही पायांमध्ये आपण अंतर घेऊया. बघा या पद्धतीने जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. छान या पद्धतीने बघा मांड्यांची फॅट देखील आपली कमी झाली पाहिजे. त्यामुळे मांड्यांचं फॅट कमी होतं. पोटाचं छान हा कोर टाईट होण्यास मदत होते. छान दोन्ही हात या पद्धतीने मागे गुंफायचे आहेत आणि शक्य होईल तेवढं फॉरवर्ड बेंड पुढे बेंड व्हायचं आहे. बघा 1 पुढे छान, त्यानंतर वर व्हायचं आहे. श्वासावर लक्ष ठेवा. खाली जाताना श्वास सोडा आणि वर येताना श्वास घ्या. ओके स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून 10 रिपिटेशन्स करूया. बघा छान मांड्यांना देखील ताण येतोय या पद्धतीने आणि त्यामुळे पोटाची चरबी जलदरित्या कमी होण्यास मदत होते आहे. 4 5 6
7, 8, 9 and 10. ऑफकोर्स त्यानंतर आपण याच स्थितीत आहोत, तर दोन्ही हात या पद्धतीने वर, त्यानंतर खाली या पद्धतीने 1, 2, 3, 4 and 5. त्यानंतर या पलीकडे बघा 1, 2, 3, 4 and 5. रिलॅक्स. सो फ्रेंड्स, फक्त 10 मिनिट रोज तुम्ही हा वर्कआउट केला तर ऑफकोर्स मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 7 दिवसात तुम्हाला 100% फरक दिसेल. फक्त कन्सिस्टन्सी महत्वाची. आता मी सांगणार आहे छान गोल्डन टिप. आपण या एक्सरसाइज बरोबरच सकाळी उठल्या उठल्या छान उकळत्या पाण्यात जिरं आणि ओवा टाकायचं आहे आणि 2 मिनिटं ते पाणी उकळवून घ्यायचं आहे आणि नंतर कोमट करून प्यायचं आहे. यामुळे ऑफकोर्स पोटाचे पचनाचे जे काही तुमचे आजार असतील ते कमी होतात, मेटाबॉलिझम वाढतो, त्याच्यामुळे पोटाची चरबी देखील कमी होते. तर मग कराल ना हा सोपा वर्कआउट रोज, ऑफकोर्स तुमची पोटाची चरबी कमी होईल. व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा. शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, नातेवाईकांना, त्यांच्या देखील पोटाची चरबी कमी होण्यासाठी. आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनेल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी. तर मग असाच छान योगा करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.